नमस्कार मित्रांनो मी बाबाराव मुसळे. सारं काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूबच्या काही असं काही तसं या मालिकेसाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. मित्रांनो, काल आमच्या वाशिम येथे आमच्या विदर्भ साहित्य संघ शाखेच्या मार्फत कैलासवासी द ची सोमन व्याख्यानमालेचा एक दिवसीय कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना मी द चिन सोमनाविषयी असे म्हटले की द चिन सोमन हे 1960-1970च्या कालखंडात, विशेषतः हा कालखंड गूढकथा, रहस्यकथा आणि भयकथा लिहिणाऱ्या बाबूराव अर्नाळकर, गुरुनाथ नाईक यांचा होता. त्या कालखंडात द चिन सोमन हे मुंबई पुण्याच्या वेगवेगळ्या मासिकांमध्ये ह्या कथा लिहित असत. अर्थात बाबूराव अर्नाळकर असतील किंवा गुरुनाथ नाईक असतील, ह्यांची भयकथांवरची, गूढकथांवरची किंवा रहस्यमय कथांवरची पुस्तकं प्रकाशित झालेली होती. त्यांच्या मालिका, कालापहाड मालिका वगैरे वगैरे अशा काही मालिका आणि त्या अंतर्गत काही पुस्तकं प्रकाशित झाली होती. तसं द चिन सोमनाच्या बाबतीत झालेलं मला माहिती नाही. गेल्या 11 वर्षापासून ही मालिका आम्ही सुरू केलेली आहे. ही व्याख्यानमाला आम्ही सुरू केलेली आहे. हे द चिन सोमन खरं म्हणजे सामान्य माणसापासून संपर्क तुटलेले असायचे. कदाचित त्यांना सामान्य माणसामध्ये मिसळणं आवडत नसेल आणि त्यांच्याबद्दल ज्या काही आख्यायिका होत्या त्यातल्या एका आख्यायिकेमुळं सामान्य माणूस म्हणजे ज्यांना त्यांच्याबद्दल काही माहिती आहे अशी माणसं त्यांच्याकडे फिरकत सुद्धा नसत. काय होती ही आख्यायिका? असं म्हणतात की त्यांच्या घराचा जो दरवाजा होता, म्हणजे समोर मोठं अंगण आणि त्याला कंपाऊंड वगैरे आणि पाठीमागे मग घराचा मुख्य दरवाजा, त्याच्या दोन्ही बाजूला जे ओटे होते त्या दोन्ही ओट्यावर मानवी कवट्या ठेवलेल्या होत्या. त्या मानवी कवटी ही सामान्य माणसासाठी भीतीदायक गोष्ट आहे आणि त्यामुळे मग त्यांच्याकडे कोणी जात नसे. तर असं हे अवलिया पद्धतीचं व्यक्तिमत्व होतं आणि या व्यक्तिमत्वाबद्दल अलीकडच्या काळात वाशिम शहरामध्ये लिहू पाहणाऱ्या मंडळींना फारसं काही माहिती असण्याचं कारण नव्हतं. पण या मालिकेमुळे म्हणजे या व्याख्यानमालेमुळे त्यांच्याबद्दल एक जाणीवपूर्वक माहिती आम्ही दर व्याख्यानाच्या वेळेस देत असतो आणि त्यामुळे मग अनेक जणांना द चिन सोमन काय आहेत हे माहिती झालेलं आहे. आता काल असं बोलत असताना माझ्या मनामध्ये आणखी एका अशाच रहस्यकथा, गूढकथा आणि भयकथा लिहिणाऱ्या लेखकाचा संदर्भ येऊन गेला आणि विशेष महत्त्वाचं म्हणजे तो संदर्भ वाशिम या शहराच्या बाबतीत होता. अर्थात त्या लेखकाचं नाव सांगतो, कदाचित आपल्यापैकी काहींना त्यांचं नाव माहिती असेल. ते होते दिवाकर नेमाडे. अर्थात बाबूराव अर्नाळकर असतील, गुरुनाथ नाईक असतील किंवा दिवाकर नेमाडे असतील, हे समकालीन आणि तिघांचीही तशी पुस्तकं प्रकाशित झालेली होती. तर काय झालं की साधारणतः
74मध्ये मी जेव्हा पारडी टकमोड तालुका जिल्हा वाशिम येथील पारेश्वर विद्यालयात शिक्षक म्हणून लागलो, त्यावेळेस माझ्या हाताखाली शिकणारी एक शेजारच्या जनुना गावची शोभा नावाची विद्यार्थिनी होती. आणि तिने मला एक दिवस सांगितलं की सर, तुमची एक कविता छापून आलेली आहे आणि ते मासिक माझ्या दादाकडे आहे. मी तिच्या दादांबद्दल चौकशी केली तर तिने सांगितलं की ते वाशिमला दारूचे दुकान चालवितात. आता मला प्रश्न पडला की बुवा, दारूच्या दुकानात आपण कधी गेलो नाही, दारू या शब्दाशीच आपलं कधी नातं जुळलं नाही, आपलंच काय. पण माझ्या घराण्यातल्या कोणाशीही या गोष्टीचा संबंध आलेला नव्हता. पण तरी पण ते मासिक आपण मिळवलं पाहिजे ह्या तीव्र जाणीवेपोटी मी एक दिवस त्या दुकानामध्ये गेलो. मी गेलो तेव्हा एका कोपऱ्यातल्या बेंचावर 2 जण बसलेले होते आणि बाजूला आणखी 1-2 गिऱ्हाईक उभे होते. मी त्या दुकानदाराला माझ्या संदर्भात माहिती दिली आणि त्यांना सांगितले की असं एक मासिक तुमच्याकडे आलेलं आहे, हे तुमच्या बहिणीने मला, जी माझी विद्यार्थिनी आहे, सांगितलं आहे, तर ते मला द्याल काय. तर त्यांनी आनंदाने मान्य केलं आणि ते मासिक माझ्या हाती दिलं. आता हा आमचा संवाद कोपऱ्यात बसलेले ते 2 जण ऐकत असावेत म्हणून मी ती मासिक हाती घेतल्यावर लगेच त्यातल्या एकानं मला हटकलं, अरे इकडे. आणि मी त्यांच्याजवळ गेलो. त्यांनी मला नाव, गाव, कधीपासून कविता लिहितो, कुठं कुठं प्रकाशित झाल्या वगैरे वगैरे माहिती विचारली. मीही मनमोकळेपणाने त्यांना ती माहिती सांगितली. त्यांनी मला आदेश दिला की बस इथे, आता बाहेर जायचं नाही. मला भीती वाटली की कदाचित ते मला त्यांच्यासोबत सहभागी करून घेतील, पण त्यांनी तसं काहीही केलं नाही. ते त्यांचा कार्यक्रम चालू राहिला आणि काही वेळानं संपल्यानंतर ते माझ्यासह बाहेर आले. अर्थात त्या दोघांची नावं मी उघड करू शकत नाही, पण एवढं कळलं होतं की त्यातला एक जण उत्तम पद्धतीचे अभंग लिहिणारा होता आणि दुसरा मात्र प्रसिद्धीच्या झोतात असणारा कवी होता. आणि काय झालं की त्यांच्याजवळ 2 सायकली होत्या. त्यातल्या एकाने, कवी असणाऱ्याने, मला त्यांच्या सायकलवर पाठीमागून बसविली. मी गप्प बसलो, मुकाट्यानं बसलो. मी कुठे जायचं काय वगैरे काहीही चौकशी केली नाही आणि बसलो आणि निघालो. तर आम्ही त्यावेळेस पहिल्यांदा जुन्या नगरपालिकेच्या पलीकडे असणाऱ्या दंडे चौकामध्ये गेलो. त्या चौकाच्या मधल्या एका डाव्या बाजूच्या घरासमोर त्यांनी सायकली उभ्या केल्या आणि माझ्यासह ते एका खोलीमध्ये प्रवेश करते झाले. मी पाहिलं की त्या खोलीमध्ये कॉटवर एक असा माणूस पडलेला होता की बहुधा त्याची तब्येत ठीक नसावी. चेहरा म्लान, सुकलेला, अंगावरचे कपडेही थोडेसे मळकट झालेले, दाढी वाढलेली, केस वाढलेले. मला कळेना की हा कोण माणूस आहे आणि ह्या लोकांनी मला इथं का आणलं. तेव्हा त्यातल्या कवीने मला सांगितले की रे, हे फार मोठे रहस्य कथा, गूढ कथा आणि साहस कथा लिहिणारे लेखक आहेत आणि ह्यांचं नाव आहे दिवाकर नेमाडे.
अर्थात मी त्यांची काही पुस्तकं त्या काळात वाचली होती, कारण बाबूराव अर्नाळकर, गुरुनाथ नाईक ह्यांचीही पुस्तकं माझ्या हाती पडली होती. बाबूराव अर्नाळकरांची तर जास्त पडली होती आणि मी त्यांचा चाहताच होतो. तर मलाही आनंद झाला की चला या निमित्तानं आपल्याला एक लेखक भेटला. पण मला हे माहीत नव्हतं की हे मूळ कुठले राहणारे आहेत, त्यांनी वाशिममध्ये का आलेले असतील, वाशिमच त्यांचं गाव आहे का, काही माहिती नव्हतं. बराच वेळ आम्ही गप्पा मारत बसलो. अर्थात माझ्यासोबतचे ते दोघे आणि ते महाशय, त्यांच्याच गप्पा झाल्या. मी आपला ऐकत बसलो आणि काही वेळांनी आम्ही उठून बाहेर पडलो. त्याच्यानंतर 15-20 दिवस झाले असतील. मग मला एक बातमी कळली, अशी नक्की सांगता येणार नाही की ती कोणाच्या मार्फत कळली, पण कुठल्या तरी साहित्यिक मित्राने सांगितली असावी की पद्मतीर्थ नावाचा जो वाशिमला प्रसिद्ध तलाव आहे, की ज्या तलावाच्या काठावर मृत लोकांना जाळलं जाते वा पुरलं जाते, त्या तलावाच्या काठावर काही चिंचेची झाडं आहेत आणि त्यातल्या एका चिंचेच्या बुडात ते ग्रस्त, ते रहस्यकथा गूढकथा लेखक बेवारसपणे मरण पावले. अर्थात त्यांना चाहणारे काही आमच्या वाशिम शहरामध्ये त्यावेळी होते. त्यांच्यापर्यंत ही बातमी गेली तेव्हा त्यांनी त्यांचे नंतरचे जे काही विधी आहेत ते सगळे केले. मला प्रश्न पडला की ही अवस्था या लेखकाची का झाली असेल, काय कारण असेल. अर्थात त्यावर मी काहीही भाष्य करणार नाही, पण त्यांची ओळख अशा पद्धतीनं माझ्याशी झाली होती आणि फार अल्प असा त्यांच्याशी संवाद झाला होता किंवा त्यांना मी थोडंफार ऐकलं होतं. असो.